फ्रायडेच आपला आय थिंक. आणि इथून पुढे आपल्याला आज डॅक्सचे अजून 1-2 दिवस लागतील. आज नाही तर उद्या किंवा आज संपेल डॅक्स. 7वा दिवस आहे ऑलमोस्ट डॅक्सचा, बरोबर. आज डॅक्स संपेल, तर उद्यापासून आय थिंक व्हिज्युअलायझेशन चालू होईल. व्हिज्युअलायझेशन चालेल 2 दिवस, 2 ते 4 दिवस. आणि मग नंतर 2 दिवस चालेल रो लेवल सिक्युरिटी. अजून एक 6 दिवस मध्ये तुमचं लेक्चर, म्हणजे पुढच्या सोमवार ते मंगळवारपर्यंत तुमचं लेक्चर संपतं. ठीक आहे. ओके, ऑनलाईन क्लिअर. येस सर. चल, मागच्या लेक्चरला काय काय घेतलेलं एनीवन, काय घेतलेलं ऑनलाईन? ऑनलाईन काय घेतलेलं? हॅलो, ऑल फंक्शन का आले सगळ्यांना, कसं यूज होतं? ऑल फंक्शन बघितलं आणि अजून काय बघितलेलं? कॅल्क्युलेट बघितलेलं. अजून इटरेटिव्ह फंक्शन्स पण बघितले, आठवते का? सम एक्स वगैरे, सम एक्स एक बघितलेलं. ॲव्हरेज एक्स बघितलं सगळ्यांनी? कशाचा? ठीक आहे, सॉल्व केलं का आपण युजिंग ॲव्हरेज एक्स? आउटपुट काय ते मग? ऑनलाईन ॲव्हरेज एक्स फाईंड केलं श्रेया? हर्षदा? नाही सर. ठीक. बरोबर ना, मी सम एक्स काय म्हणलेलं, सम कशावर ऑपरेशन परफॉर्म करतं? फक्त एका पर्टिक्युलर कॉलमवर. आणि सम एक्स काय करतं? मल्टिपल कॉलम्सवर ऑपरेशन परफॉर्म करतं. सेम ॲव्हरेज एक्स आहे. ॲव्हरेज फक्त एका कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करणार आणि ॲव्हरेज एक्स मल्टिपल कॉलम्सवर. ओके, ठीक आहे. मला आता माझे प्रॉफिट पर्सेंटेज फाईंड करायचे आहे अकॉर्डिंग टू इच कॅटेगरी. ओके, मी इथं टेबल घेतो. ओके, टेबल घेतला, त्या टेबलमध्ये टाकतो माझ्या कॅटेगरी नेम. ओके, सर स्क्रीनशॉट आपण नाहीये. टोटल ओके, सॉरी. डन दिसते आता ऑनलाईन? हो सर. ओके, मी काय घेतली, एक कॅटेगरी नेम घेतली. आपल्याकडे टोटल प्रॉफिट आपण फाईंड केलेलं त्या दिवशी, आठवतंय? टोटल प्रॉफिटला ड्रॅग करतो. त्याचं टोटल प्रॉफिट आहे 5 लाख समथिंग, नाही एकाचं 97 आणि त्याचं 1 समथिंग. तरी टोटल किती? 1,04,000. ओके, मला आता इच ॲज अ कॉन्ट्रीब्युशन फाईंड करायचं. आपण एक्सरसाइज मध्ये, एक्सरसाइज प्रॉफिटमध्ये किती कॉन्ट्रीब्युशन दिलं, बाईक्सने किती दिलं, क्लोथिंगने किती दिले, कसं फाईंड करणार? कसं फाईंड करणार? एनीवन ऑनलाईन? ऑनलाईन पर्सेंटेज फाईंड करण्यासाठी आपण काय यूज करत होतो फर्स्ट? त्या दिवशी काय यूज केलं, कोणतं फंक्शन यूज केलेलं? डिवाइड. डिवाइड, ठीक आहे. पण डिवाइडच्या आधी त्याला कशाच्या अगेन्स्ट काढायचे? 1,04,000च्या अगेन्स्ट काढायचे. 1,04,000 कशाचं प्रॉफिट आहे? तिघांचं मिळून प्रॉफिट आहे. म्हणजे या तिघांवर फिल्टर लागला पाहिजे का? नाही लागला पाहिजे. फिल्टर नाही लागण्यासाठी आपण कोणतं फंक्शन यूज करतो फिल्टर रिमूव्ह करण्यासाठी? हा, कॅल्क्युलेट पण ऑल.
कोणतं यूज करतो? ऑल. बरोबर ना? आपण त्या आधी काय काढलेलं? ऑलचं काढून घेतलेलं, देन पर्सेंट ऑफ त्या प्रॉफिटचं काढून घेतलेलं. आठवतंय? ठीक आहे, सांगा ऑल कसं यूज करणार? बोला. न्यू मेजर घेतो मी. इथं ऑल प्रॉफिट म्हणून एक मेजर क्रिएट करतो. ठीक आहे, काय यूज करणार फर्स्ट? ऑल. डायरेक्ट ऑल. कॅल्क्युलेट विसरले काय? ऑल आपण कसं वापरलेलं? विसरले सगळे आपण ऑल कसं वापरलेलं? काय यूज करणार फर्स्ट? कॅल्क्युलेट. बरोबर. एक्सप्रेशन विचार. एक्सप्रेशन मध्ये काय टाकणार मग आता? कशाच्या अगेन्स्ट ऑपरेशन परफॉर्म करायचं आपल्याला? टोटल प्रॉफिटच्या अगेन्स्ट. मग एक्सप्रेशन मध्ये काय टाकणार नेहमी? टोटल प्रॉफिट. कुठे? आणि टेबल विचारते जी प्रोडक्ट प्राइस ऑर्डर क्वांटिटी आपण कोणत्या टेबलमध्ये फेच केली? सेल्स फॅक्ट टेबलमध्ये. फिल्टर कशाचं रिमूव्ह करावं लागेल आपल्याला? अख्ख्या सेल्स फॅक्ट टेबलवरचं. तिथं काय ना ऑल, देन सेल्स फॅक्ट टेबल. एंटर. ड्रॅग करतो. आली. एकच झाली, सगळ्यांना आली. आता मला काय फाइंड आउट करायचं? पर्सेंटेज ऑफ इच कॅटेगरी नेमचं बाय टोटल प्रॉफिट. ओके, कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट करायचं आहे. अगेन एक मेजर क्रिएट करतो, पर्सेंटेज ऑफ ऑल प्रॉफिट. पर्सेंटेज ऑफ ऑल प्रॉफिट. सांगा काय लिहिलं इथं? कोणतं फंक्शन यूज करणार? डिवाइड. राईट. देन न्यूमरेटर मध्ये टोटल ऑल प्रॉफिट. शुअर गाइस, न्यूमरेटर मध्ये काय ना? ऑनलाईन रोहन. रोहन, श्रेया. राईट. काय ना? टोटल प्रॉफिट. आपल्याला काय काढायचं? कशाच्या अगेन्स्ट काढायचं? टोटल प्रॉफिटच्या अगेन्स्ट काढायचंय ना. म्हणजे 1 करोड मधले काय ते 5 लाख रुपये एक्सरसाइजला देतोय, तर काय होणार? 5 लाखाला 1 करोडने डिवाइड केलं, मला काय निघणार? ह्याचं पर्सेंटेज निघणार. राईट. सो काय येणार इथं नेहमी? टोटल प्रॉफिट. देन डिनोमिनेटर मध्ये ऑल प्रॉफिट. प्रॉफिट. फाइंड आउट केलं ऑल प्रॉफिट. आणि एनी रिझल्ट, अल्टरनेटिव्ह रिझल्ट एनी. एंटर. ऑल प्रॉफिट टाकलं. आलं का? 0.05 समथिंग, 0.90. आता ह्याला आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं. काय करणार आपण? त्या मेजरवर ऑलरेडी क्लिक आहे. इथं मेजर टूल्स ओपन झाले. ओके, इथं पर्सेंटेज म्हणून आहे, त्या पर्सेंटेजवर क्लिक करतो. झालं 5.4492 पॉईंट समथिंग. हे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे प्रॉफिटमधलं, इच प्रोडक्ट, इच कॅटेगरीज. ओके, क्लिअर.
ऑनलाईन क्लिअर? Yes. ऑनलाईन झोपलेत का बाकीचे सगळे? झोपेतून उठलेत काय? संडे जास्त झाला? Yes, sir. ओके, जास्त झालं का संडे? ठीक. No, sir. काल सगळ्यांना ऑलचे एक्झिक्युटिव्ह. ओके Yes, sir. क्लिअर? येस सर. ठीक. मी काय करतो, आज एक टेबल घेतो. ठीक आहे, त्या टेबलमध्ये कस्टमर की पास करतो. ओके, पास करतो कस्टमर की कोणत्या टेबलमध्ये? कस्टमर लुकअप मध्ये, राईट. सो कस्टमर लुकअप मधली कस्टमर की पास करतो. ठीक आहे, आधी काय ती कस्टमर की कस्टमर नेम पण पास करतो. काय करतो? कस्टमर नेम, फर्स्ट नेम पास. ठीक आहे, आलं काहीतरी. आज आता टोटल रेव्हेन्यू पास करतो. काय पास करतो? त्याचा टोटल रेव्हेन्यू पास करतो. ओके, काहीतरी व्हॅल्यू आली, समथिंग 4000 वगैरे, अशा काहीतरी व्हॅल्यू झाले. दिसतात ते ऑनलाईन, दिसतात ते सगळ्यांना. बट मला आता माझे टॉप 5 कस्टमर फाइंड आउट करायचे आहेत अकॉर्डिंग टू टोटल रेव्हेन्यू. क्लिअर? टॉप 5 कस्टमर अकॉर्डिंग टू टोटल रेव्हेन्यू. हे जे आहेत ते कसेही आहेत, कोणत्याही सिक्वेन्समध्ये, म्हणजे जी कस्टमर की फर्स्ट आहे तिथून ते लास्ट पर्यंत, राईट? दिसतंय तुम्हाला? ओके, बट मला आता फक्त माझे टॉप 5 दाखवायचे. काय दाखवायचे? टॉप 5 दाखवायचे. त्यासाठी फंक्शन यूज होतो रँक एक्स. आता रँक एक्स म्हणजे काय? जसं आता समजा माझ्याकडे 10 मुलं आहेत, त्या 10 मुलांचा पेपर झाले, ठीक आहे, आणि प्रत्येकाचा रँक आला, एकाचा पहिला, एकाचा दुसरा, एकाचा तिसरा. तर मला तर रँकिंग लावायची. ओके, काय करायची? रँकिंग लावायची. तेव्हा यूज होतं रँक एक्स. कोणतं यूज होतं? रँक एक्स. आता फर्स्ट टोटल रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट काढायचंय, त्यामुळे फर्स्ट टोटल रेव्हेन्यू फाइंड करावं लागणार. टोटल रेव्हेन्यू आपण ऑलरेडी फाइंड केलेलं आहे. सो फर्स्ट स्टेप आपली झालेली. आता सेकंड रँकिंग लावायचं आपल्याला. काय करायचं? रँक द्यायचं प्रत्येकाला. काय करायचंय? रँक द्यायचंय. त्याची सेकंड स्टेप कोणती असणार आहे की रँक एक्स फंक्शन यूज करायचं. कोणतं? रँक एक्स. ठीक, मेक न्यू मेजर क्रिएट. इंटरव्ह्यू फेमस क्वेश्चन कधी विचारतील तुम्हाला? हा वाला कधी 3 स्टेप्स मध्ये सॉल्व्ह करायचा. फर्स्ट टोटल रेव्हेन्यू जो दिला असेल त्याचा टोटल रेव्हेन्यू फाइंड करून द्या. सेकंड रँकिंग द्या. अँड थर्ड बघू आपण नेक्स्ट. फर्स्ट फाइंड आउट केलेलं आहे. ओके, सो आता मला काय करायचंय? त्याला रँकिंग द्यायचं. काय करायचंय? रँकिंग द्यायचं. मी रँकिंग म्हणून डॅक्स करायचं. ओके, रँक देण्यासाठी फंक्शन कोणतं यूज होतं? रँक एक्स. रँक एक्स. ठीक आहे, फर्स्ट तो विचारतो मला टेबल. कोणत्या टेबलवर आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं? गाईज, कोणत्या टेबलवर ऑपरेशन परफॉर्म करायचं आपल्याला? काय काय? कस्टमरचा राईट राईट राईट. आपल्याला रँकिंग कोणाला द्यायची? कस्टमरला द्यायची. त्यामुळे ऑपरेशन कोणत्या टेबलवर परफॉर्म करायला लागणार आहे? कस्टमरवर. ओके, बट तो कस्टमर फिल्टर आउट व्हायला पाहिजे का? नाही फिल्टर आउट व्हायला पाहिजे. तर मी तर डायरेक्ट ऑल यूज करतो. ऑल, आणि त्यामध्ये पास करतो कस्टमर लुकअप. ठीक आहे, फक्त कस्टमर लुकअप पास केलं बस. देन तो मला विचारतो एक्सप्रेशन. कशाच्या अगेन्स्ट ऑपरेशन परफॉर्म करायचं आपल्याला? टोटल रेव्हेन्यू. त्यामुळे टोटल, राईट, टोटल रेव्हेन्यू. देन तुम्हाला विचारतो व्हॅल्यू. तुम्हाला एक स्पेसिफिक व्हॅल्यू द्यायची का? स्पेसिफिक व्हॅल्यू म्हणजे बाबा 50,000च्या आतमध्ये असेल तर रँकिंग करायची का? नाही. प्लस सगळ्यांना रँकिंग द्यायची, ब्लँक सोडा. देन तो विचारतो मला ऑर्डर, असेंडिंग और डिसेंडिंग. काय करावं लागेल? डिसेंडिंग की असेंडिंग? डिसेंडिंग. वाय डिसेंडिंग? टॉप टू ज्यांची हाय सॅलरी असेल आणखी. राईट, जो हायस्ट सॅलरी असणार तो कुठं असणार? ऑर्डर खाली असणार आहे. आपल्याला जर डिसेंडिंग ऑर्डर दिला आपण काय येणार आहे? हाय टू लो मध्ये जाणार. त्यामुळे डिसेंडिंग.
राईट. अँड देन विचारतो टाईज. टाईज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन आहे, एक तर डेन्स आहे आणि एक तर स्किप आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डेन्स रँक आणि रँक? डेन्स रँक मध्ये म्हणजे ते व्हॅल्यू स्किप करत नाही. ओके, म्हणजे एक्झाम्पल म्हणजे देऊ शकतोस? जर तीन लोक असल हम्म, आणि दोघांचे एक एक रँक आलाय, हम्म, तर दुसरा रँक दुसरं येईल, थर्ड नाही येणार. हम्म. ओके, 1-1-2 असं, राईट? हा, 1-1-2. ह्याला डेन्स रँक म्हणतो आपण, म्हणजे राईट? रँकिंग सिक्वेन्स असतं आहे ना, काय? फॉलो करल. राईट. आणि रँक मध्ये काय होतं, सिक्वेन्स फॉलो होत नाही. 1 आणि डायरेक्ट 3 नेक्स्ट नंबर स्किप करतो तो. बरोबर आहे? ऑनलाईन. येस. ओके, सो मी तर यूज करतो डेन्स रँक. ओके, काय यूज करतो? डेन्स. देन क्लोज करतो ब्रॅकेट. रँकिंग काहीतरी क्रिएट झाले, रँकिंगला ट्रॅक करतो. त्याची ऑटोमॅटिकली रँकिंग आली बघा, 805 नंबरला, 1590 नंबर, त्याचं समथिंग अकॉर्डिंग टू टोटल रेव्हेन्यू आलं. ओके, बट मला काय पाहिजे होतं, माझी टॉप 5. काय पाहिजे होते? टॉप 5. ते एक कंडिशन आहे म्हणू शकतो मी, राईट? कंडिशन आहे म्हणू शकतो. कंडिशन मध्ये आपण काय लिहिणार? ठीक आहे, सगळं जाऊ दे. कंडिशन साठी आपण कोणतं फंक्शन यूज करतो? कोणतं फंक्शन यूज करणार कंडिशन साठी? इफ. राईट. कोणतं? इफ फंक्शन. ओके, ठीक आहे. आता मी एक नवीन मेजर क्रिएट करतो, इफ नावाचं. ठीक आहे, इफ रँक नाव देतो, इज इक्वल टू इफ. ठीक आहे, इफचं सांगितलं. लॉजिकल टेस्ट मध्ये काय लिहिणार आपण? काय लिहू शकतो? मग किती कस्टमर हवेत? 5. टॉप 5. त्यासाठी काय लिहिणार तुम्ही? त्यासाठी तुम्हाला लॉजिकल टेस्ट लिहायचंय. काय लिहिणार? येस, बोल. ओके, ग्रेटर दॅन. बोल बोल, बरोबर डायरेक्शनला बोल. रँक ग्रेटर दॅन की लेस दॅन? आता जी काय आपली ऑर्डर झाली ती डिसेंडिंग ऑर्डर झाली, रँक एक्स यूज करून, त्यामध्ये डिसेंडिंग ऑर्डर ऑलरेडी मॅनेज झालेले आहे. ओके, आता जी काय ऑर्डर देणार तो आपल्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये देणार आहे आउटपुट. सो मी तर असं लिहू शकतो की इफ रँक इज लेस दॅन 5 देन गिव्ह मी द टोटल रेव्हेन्यू. लिहू शकतो इफ रँक, म्हणजे आपण जो हे डॅक्स फाइंड केला रँक म्हणून. ओके, रँकिंग. इफ रँक इज लेस दॅन 5 गिव्ह मी द टोटल रेव्हेन्यू. ठीक आहे, क्लोज करतो. आलं इथं काहीतरी इफ रँक म्हणून आलं मेजर. त्या इफ रँकला अगेन ड्रॅग करतो मी याच्यामध्ये. Just right. आले तुमचे 1 2 3 4. काय ते पहिल्या कस्टमर कीच नाही होते. आलं का? ऑनलाईन क्लिअर? ऑनलाईन इथे 4च आले. जर मी तर लेस देन इक्वल टू 5 दिलं तर अजून एक वाढेल. इथं जर लेस देन इक्वल टू 5 दिलं तर अजून एक वाढेल. वाढू का? लेस देन इक्वल टू 5 करतो.
आलं का अजून? समजा काय ते 12,000 काय देत होते, 11-12 समजून. ऑनलाईन का आलं कसं? 3 स्टेप आहेत फाइंड आउट करायचे. फर्स्ट तर टोटल कॅल्क्युलेट करा, सेकंड त्याची रँकिंग करा, आणि थर्ड कंडिशन वापरा. ऑनलाईन क्लिअर? येस. बोला. येस सर. का आलं रँक एक? ही कंडिशन का आली का? ही कंडिशन इम्पॉर्टंट आहे. ही कंडिशन का आली का? रँक इज लेस दॅन इक्वल टू 5. का? आपण जी रँकिंग दिली डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिली, राईट? म्हणजे जे पहिले 5 असणार आहेत ते माझे टॉप असणार आहेत, बरोबर? त्यामुळे काय केलं मी, रँकिंग इज लेस दॅन इक्वल टू 5. दॅट्स इट. ओके. ऑनलाईन क्लिअर सगळ्यांना? नक्की. बोला बाकीचे. हो सर. ओके. अभिजित. Yes, sir. क्लिअर आहे? Yes, sir. हर्षदा, रोहन, सायली, शिवानी, श्रेया. येस सर. Yes, sir. रोहन. येस सर. माझ्याकडे एक रँक एक्स फंक्शन आहे आणि एक माझ्याकडे टॉप एन फंक्शन म्हणून पण आहे. कोणतं? टॉप एन. टॉप एन पण मला जे माझे फर्स्ट जे तुम्हाला द्यायचे आहेत 5, 10, 20, 30, 40 ते तुम्ही देऊ शकता. ओके. बट टॉप एनचा यूज तेव्हाच करता जेव्हा तुमच्याकडे कंटिन्यू फॉर्मॅटमध्ये डेट असेल. कंटिन्यू फॉर्मॅटमध्ये डेट असेल म्हणजे आज 1 तारीख आहे, उद्या 2 तारीख आहे, कंटिन्यू फॉर्मॅट चालत चाललेलं आहे. तर तुम्ही कोणतं यूज करणार? टॉप एन यूज करणार. ओके ठीक आहे. तरी आपण टॉप एन यूज करून बघू. रिमूव्ह करतो. ठीक आहे. अगेन कॅल्क्युलेट. सॉरी, न्यू मेजर. ओके. टॉप एन नाव देतो. टॉप एन. किती फर्स्ट कस्टमर फाइंड करायचे मला? पहिले 5. किती? पहिले 5. ओके. जे टाईप टॉप एन वगैरे ते काय एक फिल्टर कंडिशन आहे. जेव्हा फिल्टर कंडिशन येते तर आपण कोणतं फंक्शन यूज करतो? कोणतं? कॅल्क्युलेटेड. बरोबर. एक्सप्रेशन मध्ये कशाच्या अगेन्स्ट ऑपरेशन परफॉर्म करायचं आपल्याला? टोटल रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट. टोटल रेव्हेन्यू. देन फिल्टर कंडिशन काय? आता आपल्याला फिल्टर फंक्शन यूज करावं लागेल. फिल्टर फंक्शन कोणतं आहे? टॉप एन. ऑलवेज रिमेंबर टॉप एन. टॉप एन आलं? टॉप एन. देन तुम्हाला काय विचारतोय फर्स्ट? एन व्हॅल्यू. एन व्हॅल्यू म्हणजे काय? तुम्हाला किती हवेत? पहिले 5 हवेत. तो नंबर एन व्हॅल्यू म्हणजे काय? टॉप एन म्हणजे काय? टॉप 5, टॉप 6, टॉप 10. एन म्हणजे काय? तो नंबर आहे. ओके. सो काय विचारतो फर्स्ट मला? तो एन व्हॅल्यू म्हणजे किती हवेत तुम्हाला? पहिले 5. फायदा. देन टेबल. कोणत्या टेबल ऑपरेशन परफॉर्म करायचं? कस्टमर लुकअप, राईट? सो इथं ऑल करतो मी. ऑल कस्टमर लुकअप. ऑल का? फिल्टर नाही लावायचं त्याच्यावर, त्यामुळे ऑल. देन ऑर्डर बाय एक्सप्रेशन विचारतोय. काय देणार? ऑर्डर बाय एक्सप्रेशन. टोटल रेव्हेन्यू. बरोबर. देन काय विचारतोय? ऑर्डर विचारतोय. असेंडिंग द्यायची, डिसेंडिंग द्यायची? डिसेंडिंग. देन दुसरं काय एक्सप्रेशनने आपला ऑर्डर करायचंय का? नाही. ऑर्डर बाय एक्सप्रेशन म्हणजे काय? कशानुसार तुम्हाला ऑर्डर फाइंड आउट करायची? त्याचे टोटल रेव्हेन्यू वाईज आणि कशामध्ये कशी आली पाहिजे? डिसेंडिंग वाईज. ओके. सेकंड एक्सप्रेशन आहे का कोणतं? टोटल प्रॉफिट वगैरे द्यायचं का आपल्याला? नाही द्यायचं. आपल्याला फक्त एकच थ्रू करायचं. कशा थ्रू? टोटल रेव्हेन्यू थ्रू. त्यामुळे इथं संपता तुमचा टॅक्स. ओके. देन एंटर. टेबल घेतो अगेन. काय फाइंड केलेलं आपण? टॉप आहे ना, त्यामुळे कस्टमर पास करू. टॉप एन.
प्रत्येकाचे जे काय असणार आहे समथिंग काहीतरी पहिल्या 5 त्याची त्यांनी क्युम्युलेटिव्ह टोटल घेतली आणि ती इच रँकला डिफरन्शिएट केली. काय केलं? इच रँकला डिफरन्शिएट केली. जे पहिले 5 असणार आहे त्यांची ही टोटल 2,02,000 समथिंग 765 आणि त्यांनी ती व्हॅल्यू रिटर्न केली. 5 जणांची घेतली ती टोटल आणि एक सिंगल व्हॅल्यू रिप्रेझेंट केली. ओके, क्लिअर क्लिअर. टॉप एन कधी यूज करायचं तर तुम्हाला एखादे पहिले 5 किंवा पहिले 10चं एक क्युम्युलेटिव्ह टोटल फाइंड करायची तेव्हा तुम्ही टॉप एन यूज करा. बट तुम्हाला रँकिंगच द्यायची पर्टिक्युलर कस्टमरला तर रँक एक्स यूज करा. क्युम्युलेटिव्ह टोटल म्हणजे माहिती ना एक सिंगल व्हॅल्यू, त्या क्युम्युलेटिव्ह टोटल म्हणतो. ओके, क्लिअर. टॉप एन आणि टॉप एन नेहमी फिल्टर नेहमी कॅल्क्युलेटमध्येच यूज होणार. काय आलं? टॉप एन नेहमी कॅल्क्युलेटमध्येच यूज होतं. ओके, क्लिअर. ऑनलाईन क्लिअर. ऑनलाईन येस सर. बोला रे बोला. येस. झोप नाही आली सर कम्युलेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे क्युम्युलेटिव्ह टोटल म्हणजे एक सिंगल टोटल म्हणजे असं म्हणू शकतो की एक सम व्हॅल्यू त्याला क्युम्युलेटिव्ह टोटल म्हणतो आपण. किती नंबरची येते सर ते? नंबरची नाही असं नाही. आपल्या काय करायचं होतं टॉप 5 कस्टमर फाइंड करायचे. ओके, आणि टॉप 5 ची सम केली जेवढं काही रिव्ह्यू असेल ना टॉप 5 चा त्याचं सम केली त्या रिव्ह्यूची आणि ती एक सिंगल व्हॅल्यू आपल्याला रिटर्न केली. हा ठीक. ओके, त्याला क्युम्युलेटिव्ह टोटल. क्लिअर सगळ्यांना? टॉप एन रँक एक्स वगैरे क्लिअर? नक्की ऑनलाईन नक्की ऑनलाईन बोला रे बोला. ऑनलाईन येस सर. आपण रँकेट्स बघितलं, टॉप एन बघितलं, आपण ॲग्रिगेट फंक्शन्स बघितले, इटरेटिव्ह फंक्शन्स बघितले, टेक्स्ट फंक्शन बघितले, टाइम फंक्शन बघितले, बरोबर, रँकिंग फंक्शन बघितले. खूप आहेत डॅक्स एवढे. आता लास्ट तुमचा टॉपिक आहे टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स. लास्ट टॉपिक आहे तुमचा टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स. ओके, सो टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स म्हणजे काय? जो फक्त डेट टेबलवर परफॉर्म होतो. ओके, डेट टेबलनुसार परफॉर्म होतो. म्हणजे आता समजा माझा मॅनेजर आला आणि तो म्हणला तर मला एव्हरी 5 डेजची टोटल फाइंड आउट करून दे, टोटल रेव्हेन्यू फाइंड आउट करून दे. त्यावर ते टाइम इंटेलिजन्स फंक्शन यूज होतं. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन असंच आहे माझा की मला एव्हरी 5 डेजची टोटल फाइंड आउट करायची. माझा काहीतरी सेल होत असेल, आज 1 रुपये झाला, उद्या 2 रुपये, परवा 3 रुपये, देन 4 रुपये, देन 10 रुपये, असं मला 90 दिवसाचं आजच्यापासून ते मागच्या 90 दिवसाचं सेल फाइंड आउट करायचं. ओके, आजच्यापासून ते मागच्या 90 दिवसाचा सेल फाइंड आउट करायचं. ओके, सो मी एक मेजर क्रिएट करतो, त्याला आपण म्हणतो रोलिंग कॅल्क्युलेशन. ओके, काय म्हणतो? रोलिंग कॅल्क्युलेशन. जसं आपण रोलिंग कॅलेंडर बघितलेलं तसं हे रोलिंग कॅल्क्युलेशन. रोलिंग 90 डेज देतो का? मला मागच्या 90 दिवसाचं पाहिजे ना, बरोबर. एव्हरी 90 डेजला तो कॅल्क्युलेट होणार ऑटोमॅटिक. रोलिंग 90 डेज. फर्स्ट फंक्शन तुम्ही काय यूज करणार सांगा. डेट फंक्शन सोडून द्या. ही काय झाली? एक फिल्टर कंडिशन. काय झाली? फिल्टर कंडिशन. जेव्हा फिल्टर कंडिशन येते तेव्हा कोणतं फंक्शन यूज करतो? कॅल्क्युलेट. राईट, कोणतं? कॅल्क्युलेट. कशाच्या अगेन्स्ट आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं? टोटल रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट. कशाच्या? टोटल रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट. ओके, आता हा जो 90 डेज आहे तो काय झाला? एक पिरियड झाला. काय झाला? एक पिरियड झाला. पिरियड म्हणजे काय? डेज वगैरे, एक स्पेसिफिक डेज वगैरे, स्पेसिफिक मंथ्स, त्याला काय म्हणतात? एक पर्टिक्युलर पिरियड म्हणतो, राईट. तेव्हा फंक्शन यूज होतं डेट्स इन पिरियड. डेट्स इन पिरियड. जेव्हा तुम्हाला एव्हरी 90 डेज किंवा एव्हरी 50 डेज किंवा एव्हरी 30 डेज कॅल्क्युलेशन्स करायचे असतात एका पिरियड्समध्ये तेव्हा यूज होतं डेट्स इन पिरियड.
ऑलवेज रिमेंबर, इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन. कोणता यूज होणार? डेट्स इन पिरियड. इथे यूज करतो डेट्स इन पिरियड. आलं? डेट्स इन. तो फर्स्ट विचारतोय मला डेट्स. डेट्स कुठले पास करणार आपण? कुठले पास करणार डेट्स? हा, डेट्स मध्ये पास काय करणार? राईट, काय? कॅलेंडर लुकअप मधली डेट. मला आधी फर्स्ट तो कॅलेंडर पास करावं लागेल, राईट? मग माझी पर्टिक्युलर डेट पास करावं लागेल. ओके, सो मला काय पास करावं लागेल? फर्स्ट कॅलेंडर लुकअपची डेट. देन आता तुम्हाला विचारतो स्टार्ट डेट. स्टार्ट डेट काय पाहिजे आपल्याला? आजची करंट डेट, राईट? करंट डेट. तुम्ही डेट लिहून पण टाकू शकता. ओके, डेट फंक्शन यूज करायचं आणि त्यामध्ये इयर म्हणून टाका. बट आपली डेट एव्हरी डेजला चेंज होणार आहे. उद्या वेगळी असणार आहे, परवा वेगळी असणार आहे, तेरवा वेगळी असणार आहे, राईट? सो पर्टिक्युलर डेट चालवून फायदा आहे का इथे? नाही. सो तेव्हा यूज करा मॅक्स फंक्शन. मॅक्स आणि आतमध्ये पास करतो मी कॅलेंडर लुकअपची डेट. मॅक्स फंक्शन काय करणार? तुम्हाला जी पर्टिक्युलर आजची डेट असेल, मॅक्स डेट, ती तुम्हाला रिटर्न करणार, म्हणजे करंट डेट रिटर्न करणार. ओके, काय रिटर्न करणार? करंट डेट. मी पर्टिक्युलर डेट पण टाकू शकत होतो, बट मला पर्टिक्युलर डेट नको आहे, कारण की उद्याचं मी रिफ्रेश केला पॉवर बी तर उद्याचं पण डे त्यामध्ये ऍड होणार, राईट? सो मला डेट इन्क्रीज करायचं ऑटोमॅटिकली. सो मी कोणतं यूज करणार? मॅक्स फंक्शन. मॅक्स आणि त्यामध्ये पास काय केलं? कॅलेंडर लुकअपची डेट. कॅलेंडर लुकअप डेट मध्ये जी करंट डेट असेल शेवटची, ती त्यांनी रिटर्न केली. ओके, देन नंबर ऑफ इंटरवल्स विचारतो तुम्हाला. किती दिवसाचा सेल्स पाहिजे आजपासून? 90 दिवस आहे. आज करंट डेट आहे, तिथून मागचे 90 दिवस म्हणजे काय झालं? डिक्रीज झाला. सो -90 डेज. -90. देन तुम्हाला काय विचारतं? इंटरवल कशामध्ये हवं आहे? डे, मंथ, क्वार्टर, इयर कशामध्ये हवं आहे आपल्याला? डे मध्ये हवं. सो डे. एंटर. एक कार्ड विजुअल. कार्ड विजुअल मध्ये पास कर. 90 डेज किती आलं समजा? 5 मिलियन. मागच्या 90 दिवसाचा हा तुमचा रेव्हेन्यू झालेला आहे. ओके, काय डेट्स इन पिरियड कसं यूज होतं, कसं वर्क होतं? ऑनलाईन येस सर. बाकीचे अभिजित, येस सर. ज्ञानेश्वरी, हर्षदा, येस सर, समजलं. ओके, रोहन, सायली, शिवानी, श्रेया. येस सर. येस सर. ठीक आहे. उद्या सगळे ऑफलाईन या. रोहन, श्रेया ऑफलाईन हवेत मला. हो सर. श्रेया, हो सर. ज्ञानेश्वर संपले का ते प्रॅक्टिकल? येते सर ऑफलाईन येते. ऑफलाईन आहे थोडं. आपण टाइम इंटिजर फंक्शन इम्पॉर्टंट त्यामुळे म्हणतो ऑफलाईन आहे. ठीक आहे, उद्या आपलं टॅक्स संपेल. 2-3 फंक्शन्स राहिलेत फक्त, कारण की आपल्याजवळ 20 ते 30 फंक्शन झाले डॅक्सचे ऑलमोस्ट. 2 ते 3 राहिलेत, ते उद्या फिनिश करून टाका. ठीक आहे, आजचं का आलं ना सगळ्यांना? येस. ठीक आहे, जस्ट वेट अ मिनिट. अटेंडन्स करू, फोटो काढायला सगळ्यांचं नाव टाईप करतो. चालेल, ठीक आहे, ऑनलाईन जाऊ शकता. भेटू आपण उद्या 8:30ला डॉट. ठीक आहे, उद्या लास्ट डे डॅक्सचं, या सगळे. ओके, चल बाय बाय. जाऊ शकता ऑनलाईन.